नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सन्मान धन योजनेअंतर्गत कामगारांना आता 10,000 रुपये मिळणार आहेत। या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि कामगारांना कोणत्या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने कोणत्या कामगारांना हे 10,000 रुपये मिळणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, सन्मान धन योजनेअंतर्गत जाहीर झालेला शासन निर्णय सविस्तरपणे पाहूया। 4 मार्च 2024 रोजी राज्य सरकारने घरेलू जे कामगार असतात, म्हणजे घरी जाऊन काम करणारे जे अधिकृत नोंदणीकृत कामगार असतात, अशा अधिकृत नोंदणीकृत कामगारांना महामंडळाच्या माध्यमातून सन्मान धन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करण्याबाबत शासन निर्णय जाहीर केलेला आहे। आता आपण थोडक्यात हा शासन निर्णय समजून घेऊया। त्या अगोदर घरेलू कामगार कल्याण महामंडळ नेमकं कशा पद्धतीने काम करतं, कधी स्थापन झालं, तर 3 नोव्हेंबर 2011 साली या मंडळाची स्थापना झालेली आहे आणि 3 नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यामध्ये हा महामंडळ काम करत आहे। सदर अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत राज्यस्तरीय घरेलू कामगार कल्याण मंडळ 12 ऑगस्ट 2011 रोजी स्थापन करण्यात आलेले आहे। आता हा कामगार कल्याण मंडळाच्या मार्फत जी नोंदणीकृत घरेलू कामगार असतात, अशांना वयाचे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील, म्हणजेच काय तर 18 वर्षापासून पुढे आणि 60 वर्षापेक्षा कमी असे जे नोंदणीकृत घरेलू कामगार आहेत, अशा लोकांना काहीतरी आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भात शासन नेहमी नवीन पुढाकार घेत असतं। तर अशा वेळेस 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाच्या जीवित नोंदणीपात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ देण्यासंदर्भात शासन निर्णय हा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता नेमका काय शासन निर्णय आहे तर बघा, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळ तर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून त्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून देण्यासंदर्भात शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। आता नेमका कोणत्या अटी आहेत तर त्या पाहूया। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो सदर नोंदणी म्हणजे योजनेचा या अगोदर त्याने लाभ घेतलेला नसावा। लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थ्यांची नोंदणीकृत पात्र असल्याचा आयुक्त म्हणजे असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेतली पाहिजे। त्यानंतर जे अधिनियम कलम 15(3) नुसार तो त्याच्यामध्ये त्या सर्व वैशिष्ट्यामध्ये किंवा नियमामध्ये बसणारा कामगार असला पाहिजे। त्यानंतर जे अर्थसहाय्य वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टीने लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अर्थसहाय्याचे वाटप करणे गरजेचे आहे। त्यानंतर कामगार घरेलू कामगार मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीनुसार तो निधी हस्तांतरित केला पाहिजे। अशा पद्धतीने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजे जे काम करतात अशा कामगार नोंदणीकृत कामगारांना वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 10,000 रुपये देण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। आता या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला याची नोंदणी सुद्धा नवीन करता येऊ शकते। म्हणजे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कामगार म्हणून नोंदणी करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता। अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त अशी माहिती मित्रांनो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढेही कामगार आहेत त्यांची नोंदणी कल्याण मंडळ अधिनियमाअंतर्गत झालेली आहे। अशा सर्व कामगारांपर्यंत सदर माहिती सदर व्हिडिओ पाठवण्यासाठी सहकार्य करा, मदत करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।